बापरे केवढे जागा बघ गेलो होते. आता आम्ही चाललोय धबधब्याच्या शोधात आहे आम्ही आता. हिडन जेम. पावसाळ्यातला हा सुंदर निसर्ग अनुभवायचा असेल ना तर आंबा घाटला नक्की या. आणि हा निसर्ग अगदी जवळून अनुभवण्यासाठी आम्ही स्टे केलंय क्लब महिंद्रा आंबा घाटमध्ये. कुठे आलाय आंबा घाटात चलो रिव्हर साइड क्लब महिंद्रा हॉटेल रिसॉर्ट मध्ये. येस रिव्हर आहे बघ तिकडे दिसते का. रूम टूर बाथरूम. हा बहुतेक. स्विमिंग पूल आहे बंद आता. कसं आहे हॉटेल बाय क्लब महिंद्रा मस्त आहे. आवरा जायचंय आपल्याला जेवायला. फ्रेश होऊन लगेच जायचंय आपल्याला. का झोपतीतच. तिकडे विहीर पण आहे. विहीर त्या स्विमिंग पूल पेक्षा स्वच्छ आहे. ओके मेंटेन नाही केलं. काय तू किती वेळ सांगितलं मेंटेन नीट ठेवत जा. मग काय रिव्हर दिसते रिव्हरच्या आताच आहे का आता मला इकडे आहे. जा घेऊन ये घेऊन ये जा. हो का पप्पा म्हणतात मोर येते ते आवाज येतो. झालं का तुमचं. लेट्स गो. चला आता आपण लंच करायला जाऊया बाहेर. लेट्स गो. ते बोलायला लागेल. हो कोणाची वाट बघताय. बघीची. पावसात नाही भिजून जाऊ शकत. गाडी लांबायला लावली. रस्सा चिकन सुक्क कसं आहे. छान आहे मस्त छान. आवडलं का. बोला की एकदम छान आहे. आम्ही जंगल रिसॉर्टला आलेलो आहे. तिथे आम्हाला एक जिजासारखी मुलगी पण दिसली. सेम आहे. मग कुठे आहे आता येते का नाही. थांबलं असतं की मग वॉक करायचं. मग कसं वाटतंय पर्जन्य छायाच्या प्रदेशातून पर्जन्य प्रदेशात आल्यानंतर. मस्त छान वाटतं. आली बघी त्याला एक लेट करंट आहे. सांगायचं काय उतरली आहे. करंट वालीच आहे पण लेट करंट आहे. थँक्यू. ही आलेली बघी आम्हाला सोडायला. ही आमची रिव्हर साईडला स्टुडिओवाली रूम आहे. मस्त बघू तिकडे मिकी माऊस आहे. दोन मिकी माऊस आहेत. आता गरम गरम चहा प्यायला आलोय. चहा पावसाळ्यातला चहा. ढगात येऊन कसं वाटतंय आज. मस्त वाटतंय ना. मंकी दाखवते. इथून जस्ट आलं माझ्याजवळ म्हणून मी चहा पिऊन टाकला. Cheers. आणि आता बघा संपूर्ण आंबाघाट धुक्याने आणि ढगांनी भरून गेलंय. समोरचं काहीच दिसत नाहीये पण हे दृश्य मात्र खरंच खूप सुंदर दिसतंय. आपल्या रूम मधून धबधबा दिसत होता माहितीये का. रूमच्या बाहेर आल्यावर स्विमिंग पूलच्या बाजूला
हो ना, लांब आहे ना. हो दिसत होतं. आपण इथेच फोटो काढलेले ना कसं लक्षात आहे मला. बदाम खाल्लेत नाही खाल्ले हे बघतो बाबा. कुठे हा इथं फोटो पण काढलेला बघा मातीत रुतलाय. उकडलेलं मिळालं कमी भाजलेलं नाही मिळालं. हो का का करता येत नाही गरम आहे त्यातच मजा आहे गरम खाणं. काहीच दिसत नाही ना गाडी पण गाडी जाऊ दे असं वेगळंच ठिकाणी आलोय असं वाटतं. असं का खाल्लं उंदरासारखं ग? उंदीर आहे का तू? आहे. तुम्ही की माऊस आहे ना मग मी पण ते आम्ही बघ कसं बसलोय का पप्पा उभं राहिलोय एन्जॉय करत. हो ठीक आहे. हो आवडतं मला. आता हॉटेलमध्ये जाऊन थोडं एन्जॉय करूया. हे ना जागा हा सरळ जाऊ शकतो पण एवढी बुद्धीला चालना देऊ नका. लावा बुद्धी लावळ. 2 versus 1. checkmate. कसं वाटतं टेबल फिरवलाय ना आता मला बोला. टेबल फिरवलं काय पण सोबत आहे माझ्याकडे. चल पेपर नाही परत नाही आता नाही. आपण वेळच वेळ आलो काय करणार. पांढरा रस्सा मटन सुक्क मटन मसाला तांबडा. कशी टेस्ट? मस्त. मी तर 3 वाट्या बेस्ट. पांढरा रस्सा. 3 वाटे काय म्हणता? बेस्ट. टेस्ट फार सुंदर. मस्त गरम गरम. I am ready. Let's go. And now we are checking out from Club Mahindra and heading to see a waterfall. बघा मी किती फास्ट आवरलंय. हो हो. आणि 1 तास वा. लावला 1 तास आवरायला. आणि तू पहिलेच घेतलं 1 तास त्याचं काय? मग मला रूमच्या बाहेर मस्त ठेवलं. रेडी व्हायला लागतं. मी आवरू परत. काही पण हा. स्वतःच काय? थांबलाय गप्पा मारण्यासाठी. मग काय करू तुझं तोंड बघत कसं एवढं? मग कुणाचं बघतो? तुझंच बघ. हां. मस्त पाऊस पडतोय आता जर कमी झालाय. आणि ही नदी चहासारखी दिसत होती आता स्वच्छ झाली. मी तर आवरून बॅग पूर्ण अशी चकाचक रेडी ठेवली. हे बघा सगळ्यांच्या आधी. डू यू नीड एनी हेल्प? आय यू शुअर? उपमा खाने का तेरे को? हां. 4 फ्राई कर. ओ माय गॉड एवढं महाग. इतना में 4 लोग खाएंगे. सब में चाय भी पियेंगे. एका माणसासाठी 500 रुपये ना ऑलमोस्ट. 445. तेच की 450. व्हेज आणि व्हेज पण खातं. तेच ना पण ब्रेकफास्टमध्ये व्हेजच खातं ना माणूस. म्हणजे 445 ला एवढं देणं व्हेजला हो. काय अर्थ आहे? आम्हाला एक छान हॉटेल मिळाले जिथे आम्ही जेवण केलेलं काल पण. तिथेच आम्ही ब्रेकफास्ट पण करणार आहे. आम्ही ते उपीटच खाणार आहे तिथे. कालच ऑर्डर दिली आहे. उपीट अजून काय ब्रेड बटर जाम आणि चहा आलं घालून मस्त कडक. चला चलो निकलते. ते बघितलं का काय? हो ते टॉवर ना. मला ते बघून कशाची आठवण येते माहितीये का? तो गेम माहितीये का? तुम्ही खेळलाय का कधी? कुठला? IGI गेम होता नावाचा. तो एक माणूस होता प्लेअर आणि मग वरती जायचं.
तिथं तिथं धबधबा पण दिसतोय बघ. हो नको क्रॉस करायला. इकडे पाय ना, इकडे खड्डा हा कळत ना. नाहीये आणि 100% इकडे जाता येणार नाही राईटला. किती छान ग्रीनरी आहे इथे. मस्तच. आता आम्ही चाललोय धबधब्याच्या शोधात आहे आम्ही आता. हिडन जेम आम्ही त्या पाण्यावरून शोधलं की इथं हो. धबधबा आहे. तर नाही तर मॅप आम्हाला काहीतरी वेगळंच दाखवत होतं. तर मध्ये रस्ता जरा खराब होता, चिखल होता, म्हणून गाडी मागच लावली आणि चालत आलो पुढे. मग पुढे आल्यावर कळालं की रस्ता चांगला आहे. मग पप्पांना सांगितलंय की आपण पाणी दगडाची खाण आहे इकडे. सगळा डोंगर पोखरून झालाय. कोणच नाही आहे ते. ऑफरोडिंग बाय स्ट्रगल इथं आणि एवढा पाऊस पडतोय छत्री घालायला. हे बघा आपलं आता थांबलाय पाऊस. बापरे केवढे जागा बघ गेलो का. कसलं पडतंय पाणी बघ. हा हवामान रिपोर्टर बोला. आज की ताज़ा खबर यहाँ पे केरले वाटरफॉल के यहाँ बहुत ज़्यादा बारिश आ रही है. पीछे फोर्स बहुत ज़्यादा बढ़ गया है. कोई घर से बाहर ना निकले. बघ सीन. काढायचं काय? छत्री घेऊन फोटो काढायचा. थोडं जाऊ पुढे. भाई आम्ही अशा ठिकाणी आलोय जिथे खोटच कोण नाहीये. काय काही आता तशी काही प्राणी दिसले. कोणतरी असणार आहे यांना घेऊन आलाय म्हणजे. कोणतरी असेल इथे त्यांना घेऊन आलाय म्हणजे. सीन देखो सीन गाय सीन. तिकडे पण आहे. किती बारीक बारीक धबधबे असतील ते इथून दिसत पण नसतील त्या झाडांमध्ये. हो तोच कि मग ह्या झाडामुळेच तर तो व्ह्यू वाढत सगळा. वाव बघितलं का? आणि वॉटरफॉल खूप छान. कोणीच नाहीये. कोणीच नाही, एक माणूस नाही आहे इथे. आणि तू काय म्हणजे आम्ही सोडून एक माणूस नाही आहे. ते बघ क्लाउडचं कसले आले. खूप छान आहे. तिथे खूप भारी दिसत आहे. असं ते मोह होत आहेत ना, छान वाटतंय. हो हे बघा इथं बोर्ड लावलाय. कुठला वाईल्ड ॲनिमल खूप टाईम होते. ओ माय गॉड वॉटरफॉल. वाव हे बघा क्लाउड्स. कसं वाटतंय? आलं ते बरं झालं. मस्तच. आपण घरी येणार नव्हतो. आम्ही येणारच नव्हतो. एवढं सगळं चिखल पाणी बघून आम्हाला वाटलं की नको, पण बरं झालं आलो. खूप छान व्ह्यू आहे. पाऊस पडत होता खूप जोरात आणि त्यातवर छत्री पण गळत होती. भिजलो थोडं. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. चल तिथे जवळ जाऊया. छत्री काढा आणि ये इकडे. नको पाऊस पडतोय. आता आम्ही निघालोय श्री भवानी म्युझियम बघायला, पण तिथे शूट करता येणार नाही, त्यामुळे म्युझियम झाल्यावर थेट यमाई देवी मंदिरात भेटूया. कुठं आलो आपण? यमाई देवी देवीला. मध्ये आलो आपण. साळुंकी. हा साळुंकी. बोल बोल. तुम्हाला 2 नवीन शब्द सांगतो. हे काय आहेत? काय हे काय हे आहेत ड्रग. आणि मी चुकून ढगाला ड्रग काय म्हटले? ड्रग म्हणले. ड्रग ड्रग म्हणले आणि त्यामुळे. काय लेवाईस. लिवाईस.
मगाशी काय म्हणली होती? लिवायसच म्हणले. लिवाईस नाही, लेविस लेवाईस. म्हणलेलं, लेविस. लेविस. हा, आता तर नवीनच शब्द शोधला, लेविस. नामकरण करते मी सगळ्या गोष्टी. मंदिराजवळचा हा सुंदर व्ह्यू बघा. मला मोराचा आवाज ऐकू आला म्हणून मी बघायला गेले आणि बघते तर काय, इथे 2 सुंदर मोर दिसले. आता इथून आम्ही निघणार आहोत फलटणकडे. स्कूल चले हम, ड्रायव्हिंग स्कूल. टीचर टीचर मागे बसलेत का? नियम नीट सांगा. कसं वाटलं टीचर? 30 किलोमीटर चालवत आणली. असं वाटतंय की 10 मिनिटातच आलो आपण. छान चालवलं. 10 मिनिटात